नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. हॉटेलमधल्यासारखी रसरशीत अशी मसालादार छान अशी बिर्याणी झाली आणि खूप अशी सोप्या पद्धतीत मी ही तुम्हाला आता आज सांगणार आहे. याच्या आधी पण मी बिर्याणीची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि ही पण आता तुम्ही पहा आणि स्टेप बाय स्टेप अशी छान मी तुम्हाला समजून अशी सांगणार आहे की ज्या नवीन करणार असतील तर त्यांनाही ही पद्धत खूप सोपी वाटेल की काहीही अवघड असं नाही. नवशिकाऊ मुली ज्या आहेत त्याही ही बिर्याणी करू शकतील इतक्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला आता ही सांगणार आहे. मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घेतले. छान धुवून घेऊन त्याच्यामध्ये हळद आणि मीठ मी टाकून घेणार आहे. पहा, हळद मी 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि मीठ मी 1-1.5 चमचे मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर छान मॅरिनेट करून ते घ्यायचं. अर्धा बाउल मी दही घेतलेले, कांदा लसूण मसाला घेतला आहे, अद्रक घेतले, त्यानंतर खडा मसाला घेतलेत, काश्मीरी लाल तिखट घेतले, कोथिंबीर घेतली, लसूण घेतला आहे, बिर्याणी मसाला घेतला आहे, काळं तिखट घेतले, त्याच्यानंतर घरकुल मसाला, चिकन मसाला, कसुरी मेथी, हळद घेतलेली आहे. हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे. खडा मसाल्यात मी तमालपत्र, दालचिनी आणि लवंगा घेतलेले आहेत. हे सर्व मसाले छान आता त्या चिकनला लावून घ्यायचे, मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मी हातानेच मिक्स करणार आहे. चमच्याने ते मिक्स छान व्यवस्थित होत नाही. हाताने प्रत्येक पीसला छान असं मिक्स होतं. त्याच्यामुळे मी हातानेच ते मिक्स करून घ्यायला लागले. असं हे आपण अर्धा तास तरी किमान कमीत कमी अर्धा तास आपण ठेवून द्यायचं आहे. जास्तीत जास्त मी 1 तास ठेवलं तरी खूप छान झालं. जेवढं ठेवचाल तेवढं त्यात ते सर्व मसाला छान मुरणार आहे आणि बिर्याणीला अशी छान चव येणार आहे. मी आता हे ठेवले. तोपर्यंत आपण आता बिर्याणीसाठी भात तयार करून घेऊया. पाणी घेतलेलं मी त्याच्यात तूप घेतलं आहे, खडे मसाले टाकले, तर लवंगा, त्याच्यानंतर तमालपत्र, चक्रीफूल, थोडे मिरे टाकलेत, लवंगा 2-4 टाकलेले आहेत आणि तूप टाकलेलं आहे. आता ही 70-80% शिजून घ्यायचं आहे आपल्याला. आता शिजलेलं आहे. हे पाणी आपण चिकनच्या रस्सा करतानाही आपण टाकू शकतो. आता मी झाऱ्याने हे छान असं काढून घेते तांदूळ. 70-80%च तांदूळ शिजलेला पाहिजे. तुम्ही नक्कीच एका प्रयत्नात ही बिर्याणी करू शकता आणि अवघड अशी काहीच नाही आहे. मसाले व्यवस्थित छान आता मॅरिनेट करून झालेले आहेत. कढईमध्ये भरपूर तेल घ्यायचं आहे आणि आता हे मी सुकं केल्यासारखं ते करून घ्यायचं आहे. चिकनसुद्धा आपण 70-80% शिजवून घेणार आहेत. जे असे थोडंसं तुकडा त्या पीसचा पडेल असं घ्यायचं आहे. आता छान हे तेलामध्ये त्यात पाणी थोडंसं सुद्धा टाकायचं नाही आहे. हे चिकन आपण सुकं चिकन करतो तसं हे करून घ्यायचं. पहा, असं छान असं त्याच्यावर थोडंसं काहीतरी झाकण ठेवायचं. छान असं आता त्याला तेल सुटायला लागलेले की पूर्ण सर्व मसाले त्या चिकनमध्ये छान गेले पाहिजेत आणि चिकनला असं छान अशी चव यायला पाहिजे. असं छान आता ही सध्या 30-40% शिजलेलं आहे. अजून थोड्या वेळ आपल्याला हे शिजवून घ्यावं लागेल. बिना तेलाचंच असल्यामुळे तुम्ही हे असंही सुक्कं आपल्या साध्या भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतं. मी कधी-कधी असंही करत असते. इथे केशर मी पाण्यातच भिजू घालून ठेवले आहेत कलर येण्यासाठी आणि कांदा तळून घेतलेला आहे. कांदा तळण्याची मी रेसिपी काय दाखवली नाही आहे. आता जाड बुडाचं असं पातेलं घ्यायचं. त्याच्यात ही माझी ट्रिक आहे की खालून करपुनी म्हणून मी एक प्लेट खाली पालती घालून ठेवते, जेणेकरून मध्ये जास्त जाळ लागून तिथं करपलं जाऊ नये आणि त्याचा वास परत बिर्याणीला येऊ नये आणि बरोबर मधल्या भागातच प्लेट ठेवल्यामुळे आपली बिर्याणीला म्हणजे करपत नाही किंवा वासही लागत नाही. लेयर देऊन झाल्यानंतर पहिल्यांदा 5 मिनटं फुल गॅस ठेवायचा. त्याच्यानंतर लोखंडी तवा ठेवून त्याच्यावर पातेलं ठेवायचं, जेणेकरून की करपणार नाही आणि मध्यम आचेवर बिर्याणी करून घ्यायची. भाताचं झालं की त्याच्यात थोडंसं कांदाची लेयर दिलेली आहे. त्याच्यानंतर परत चिकनची लेयर देते आणि आता ही चिकन 70-80% शिजलेलं आहे. आता ह्या भाताबरोबर अजून ते शिजलं जाणार.
तांदूळ इथं मी पाऊण किलो घेतलं आहे आणि अर्धा किलो चिकन घेतलेले. म्हणजे थोडं कमी तेवढं जेवढं चिकन असेल तेवढं बिर्याणीला छान चव लागते. त्यामुळे पाऊण किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. असे प्रत्येक ह्याचे लेयर देत जायचं. छान असे लेयर देऊन घ्यायचे. करायला फार सोपी आहे. तुम्ही पटकन केले जातात. आणि कुठलीही गोष्ट करताना आधी सर्व सामान आपल्या रेसिपीसाठी जे लागणार आहे ते काढून घ्यायचं. म्हणजे आपलं कुठलं राहत नाही किंवा गडबड होत नाही किंवा आपला जो काही पदार्थ करेल ते चुकत नसतो. त्यामुळे आधी सर्व तयारी करून घ्यायची आणि मगच तयार करायला चालू करायचं. आणि पहिल्या वेळेस आपल्याला थोडा टाईम लागतो, कारण प्रत्येक वेळेस ते पाहून किंवा त्यामुळे थोडासा टाईम लागतो. आता केशर जे मी पाण्यात मिक्स, कोणी दुधात पण मिक्स करतं, मी पाण्यात मिक्स केलेलं आहे. ते केशरचं मी टाकून घेतलेलं आहे कलर येण्यासाठी. आणि इथे दम देण्यासाठी मी असं कोळसा घेतलेला आहे. त्याच्यात तूप टाकून मी त्याची धुरी देणार आहे बिर्याणीला. त्याचा एकदम असा छान असा फ्लेवर तुपाचा आणि त्या धुराचा वास छान असं बिर्याणीला लागतो आणि खूप छान अशी बिर्याणी लागते. आणि असं करून पहा, खूप छान बिर्याणी होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. चुकणार अजिबात नाही. फक्त स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं आहे तसं तुम्ही करा. काहीही अवघड नाही. एकदम पहिल्या प्रयत्नात तुम्हाला ही जमेल. आणि छान असं ताट वाढून झालेलं आहे. पातळ रस्सा, बिर्याणी, चपाती, सुक्कं. तुम्हाला जर ही बिर्याणी खरीच नक्कीच आवडली असेल आणि सोपी वाटत असेल तर करून पहा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.